कारण असं म्हटलं जातं की अजितदादांबद्दल असलेली भीती किंवा तो दरारा हे शरद पवारांप्रती असलेल्या आदरामुळे होता. अजित पवारांची राष्ट्रवादी अजित पवार नाही तर सुनील तटकरे चालवतात असे देखील आरोप झाले. की मग अजित पवार स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हे सगळं सहन करतायत की हे सगळं अजित पवारच घडवून आणतायत. अजित पवार एक असं नाव ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचा दरारा निर्माण केलाय. सत्ता असो किंवा नसो, दादांचा दरारा नेहमीच कायम राहिलाय. आमदार स्वतःच्या पक्षातला असो किंवा विरोधी पक्षातला, दादांना क्रॉस करायची हिंमत कुणातच नाही. पण आता त्याच दादांचं त्यांचेच आमदार ऐकत नाही. संग्राम जगतापांना नोटीस देऊनही ते पक्षाच्या विरोधात भूमिका घेतात. भुजबळांना भर मंचावरून सांगूनही भुजबळ आपली लाईन बदलत नाहीत. यावरूनच आता असे प्रश्न विचारले जात आहेत की दादांचा दरारा कमी झालाय का? आज आपण हेच जाणून घेणार आहोत की खरंच दादांचा दरारा कमी झालाय का, त्या मागची नेमकी कारणं कोणती आहेत आणि याचा दादांच्या राजकीय कारकिर्दीला किती फटका बसेल याचा डिटेल आढावा आजच्या व्हिडिओतून घेऊयात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका. अरे विजय शिवतरे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो. अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही. गिरीश, कधीतरी सुधार राव, कधीतरी सुधार. या व्हिडिओ मधून तुम्हाला अजित पवारांचं एकंदरीत व्यक्तिमत्व लक्षात येऊ शकतं. तू कसा निवडून येतो तेच पाहतो. भर मंचावरून विरोधी पक्षाच्या एखाद्या आमदाराला अशी धमकी देणं आणि अजित पवार कुणाच्या बापाला घाबरत नाही हे अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये असं म्हणणारे अजितदादा, अहो इतकंच काय तर गिरीश महाजन सारख्या मोठ्या नेत्याला भर सभागृहात अजित पवार थेट टोला लगावतात. असे स्पष्ट आणि आक्रमक असणारे अजितदादा आता मात्र मवाळ झाले. दादांचा दरारा आज कमी झालाय आणि त्याचं सर्वात प्रमुख कारण आहे दादांचेच आमदार. अजित पवार आपल्या पक्षाला फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष म्हणतात, पण त्याच अजित पवारांच्या पक्षाचे संग्राम जगताप मात्र कट्टर हिंदुत्वाच्या लाईनवर राजकारण करतायत. मुसलमानांविरोधात उघडपणे वक्तव्य करतायत. यावर अजित पवारांनी संग्राम जगताप यांना नोटीस पाठवली तरी सुद्धा संग्राम जगताप काही शांत बसायचं नाव घेत नाहीत. त्या नोटीसला उत्तर देण्याऐवजी ते कट्टर हिंदुत्वाच्या लाईनवर बोलणं पसंत करतायत. तर दुसरीकडे अजित पवारांच्याच पक्षातले छगन भुजबळ हे वारंवार अजित पवारांच्या भूमिकेच्या विरोधात उभे राहतात. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या अधिवेशनात अजित पवारांनी भर मंचावरून थेट सुनावलं की ज्यांना इतर कामं करायची असतील त्यांनी मंत्रिपद सोडून द्यावं. सगळ्यांना ठाऊक होतं की तो बाण छगन भुजबळांकडे झेपावलाय, कारण ते मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या विरोधात उभे राहून ओबीसींच्या प्रश्नावर आक्रमक झाले होते. पण अजितदादांच्या या सूचनेचा छगन भुजबळांवर काहीच परिणाम झालेला नाही. उलट त्यांनी अजित पवारांनाच क्रॉस केलं, ओबीसींच्या हक्कांसाठी वारंवार आवाज उठवला आणि आता तर महाएल्गार मेळाव्याच्या निमित्ताने भुजबळांनी महाराष्ट्रात ओबीसींचं स्वतंत्र नेतृत्व उभा करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. म्हणजे एकीकडे पक्षाचा प्रमुख फुलेशाहू आंबेडकरांची विचारसरणी सांगतो आणि दुसरीकडे त्याच पक्षातील नेते कट्टर हिंदुत्वावर भाष्य करतात किंवा स्वतंत्र ओबीसी नेतृत्वाचा झेंडा उचलतात. म्हणजेच अजित पवारांच्या पक्षात अजितदादांच्या मतापेक्षा स्वतःची सरसकट लाईन जास्त चालते हे स्पष्ट दिसतंय. हे झालं संग्राम जगताप आणि छगन भुजबळ यांच्या बाबतीत. पण अजित पवारांचे सगळ्यात खास समजले जातात ते धनंजय मुंडे. याबद्दल खुद्द करुणा मुंडे यांनी अनेकदा विधानं केली आहेत. त्यांनी तर थेट असं म्हटलं होतं की अजितदादा जेव्हा डिप्रेशन मध्ये जातात तेव्हा धनंजय मुंडेच त्यांना फार्म हाऊसला घेऊन जातात. अजितदादांनी जेव्हा बंड केलं होतं तेव्हा धनंजय मुंडेंची त्यात महत्वाची भूमिका होती. अजून बरंच काही करुणा मुंडे यांनी सांगितलंय. यावरून सिद्ध होतं की धनंजय मुंडे अजित पवारांचे अत्यंत जवळचे नेते आहेत. इतकंच काय तर संतोष देशमुख प्रकरणात सुद्धा अजित पवारांनी धनंजय मुंडेंना अनेक महिने सांभाळलं. शेवटी मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला. पण आता तेच धनंजय मुंडे अजित पवारांना अडचण होईल, अजित पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतील अशी भूमिका मांडताना दिसत आहेत. धनंजय मुंडे यांनी बीड मधल्या ओबीसींच्या मेळाव्यामधून मनोज जरांगे पाटलांवर थेट निशाणा साधला. इतकंच काय तर जे लक्ष्मण हाके अजित पवारांवर वारंवार टीका करतात आणि पवारांना कारखानदार म्हणून डॅमेज करतात, त्याच लक्ष्मण हाकेंसोबत स्टेज शेअर करत त्यांनी जरांगेंवर टीका केली. आणि धनंजय मुंडे यांची ही भूमिका अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी किंवा अजित पवारांच्या वैयक्तिक प्रतिमेसाठी धक्का देणारी ठरते. कारण खुद्द मनोज जरांगे पाटलांनी असं म्हटलं की अजित पवारांच्या आमदारांची ही विधानं अजित पवारांनाच अडचणीत आणतील, याचे परिणाम अजित पवारांना भोगावे लागतील असं मनोज जरांगे पाटलांनी ठणकावून सांगितलंय. आजवर अजित पवारांनी कधीच कुठल्या जातीच्या विरोधात किंवा जातीच्या समर्थनात किंवा कुठल्या धर्माच्या बाजूने किंवा त्याच्या विरोधात भूमिका घेतली नाहीये. अजित पवारांच्या पक्षाची किंवा खुद्द अजित पवारांची भूमिका ही सर्वसमावेशक पुरोगामी विचारांवर आधारलेली आहे.
पण आता त्यांचेच आमदार त्यांच्याच पक्षाच्या मूळ भूमिकेच्या विरोधात जाऊन भूमिका घेताना दिसून येत आहेत. आणि म्हणूनच दादांच्या भूमिकेविरोधात दादांचेच आमदार ज्यावेळी भूमिका घेतात त्यावेळी दादांचा दरारा कमी झालाय का हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. हे झालं आमदारांच्या बाबतीत. आता दादांचा दरारा कमी होण्यामागचं दुसरं कारण आहे ते त्यांची महायुतीतली भूमिका. अजित पवार हे महायुतीमध्ये नंबर 3 वर असल्याचं दिसून येतं. अजित पवार महायुतीत असले काय आणि नसले काय सत्तेला काहीच फरक पडणार नाही अशी परिस्थिती सध्या आहे. म्हणून अजित पवारांना वेळोवेळी नमतं घ्यावं लागल्याच्या चर्चाही झाल्या. उदाहरण द्यायचं झालंच तर अजित पवारांच्या पक्षात असलेल्या माणिकराव कोकाटेंकडून कृषी मंत्री पदावर असताना काही वक्तव्य झाली, त्यामुळे मोठे वाद निर्माण झाले. त्यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढल्या. तेव्हा माणिकराव कोकाटे यांचं खातं बदल करण्यात आलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला. इतकंच काय तर अजित पवारांना सरकारच्या खाते वाटपातही दुय्यम वागणूक दिल्या गेल्याचं बोललं गेलं. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेचे मंत्री असलेल्या संजय शिरसाटांवर अनेक आरोप लागलेत. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, पण तरी सुद्धा ना त्यांना राजीनामा द्यावा लागला ना त्यांचं खाते बदल झालं. हीच गोष्ट शिंदेचे दुसरे मंत्री योगेश कदम यांच्या बाबतीत झाली. त्यांच्या मुंबईतील सावली बारवर छापा पडला. निलेश गायवळच्या प्रकरणात त्यांचं नाव पुढे आलं, तरी सुद्धा योगेश कदम आजही अत्यंत सेफ आहेत. अर्थात महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार नंबर 3 ला आहेत. अजित पवारांचा पक्ष सर्वात लहान भाऊ असल्याचं बोललं जातं. म्हणून अजित पवारांना सत्तेत टिकून राहण्यासाठी वेळोवेळी नमतं घ्यावं लागतं, ऐकून घ्यावं लागतं, जे की अजित पवारांनी आजपर्यंत कधीच केलं नव्हतं. आणि यावरूनही हेच प्रश्न विचारले जातात की अजित पवारांचा दरारा कमी झालाय का. यातलं तिसरं आणि प्रमुख कारण म्हणता येईल ते शरद पवारांपासून वेगळं होणं. अजितदादा जोवर शरद पवारांच्या नेतृत्वात काम करत होते तोपर्यंत अजित पवारांनी सांगितलेली भूमिका, अजित पवारांनी दिलेला आदेश क्रॉस करण्याची हिंमत कुणीच करत नव्हतं. कारण त्यावेळी अजित पवारांवर शरद पवारांचा हात होता. सुप्रिया सुळेंना सुद्धा अजित पवारांचं ऐकूनच घ्यावं लागायचं. कारण असं म्हटलं जातं की अजितदादांबद्दल असलेली भीती किंवा तो दरारा हे शरद पवारांप्रती असलेल्या आदरामुळे होता. पण आता जेव्हा अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली तेव्हापासून मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली. रोहित पवारांनी तर थेट आरोप केला होता की अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये 2 गट आहेत. एक गट अजित पवार आणि दुसरा गट सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा आहे. इतकंच काय तर अजित पवारांची राष्ट्रवादी अजित पवार नाही तर सुनील तटकरे चालवतात असे देखील आरोप झालेत. अर्थात त्या राष्ट्रवादीत अजित पवार सुप्रीम नाही तर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल सुप्रीम आहेत असं या आरोपांमधून सिद्ध होतं. आणि म्हणूनच दादांचा दरारा किंवा वचक कमी झाली का असं सातत्याने बोललं जातं. अजित पवार आपल्या रोखठोक भाषा शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. ते भर मंचावरून कार्यकर्त्याचं तिकीट कापायची भाषा करतात. एखाद्यानं जर त्यांच्या विरोधात बोललं तर अजितदादा समोरच्याला त्याच त्वेषाने उत्तर देतात. पण ही सगळी कारणं जर आपण बघितली तर या बाबतीत अजित पवारांनी शब्दही काढलेला नाहीये. जरांगेंच्या विधानावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं नाहीये. भुजबळ यांच्या भूमिकेवर अजित पवार काहीच बोलत नाहीत. धनंजय मुंडेंच्या भूमिकेवर अजित पवार शांत राहतात. संग्राम जगताप यांना फक्त नोटीस पाठवून अजित पवार बाजूला होतात. अर्थात अजित पवारांचे हात कुठे बांधले गेलेत का, त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का, की मग अजित पवार स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हे सगळं सहन करतायत. दबक्या आवाजातली चर्चा तर अशीही आहे भाजप छगन भुजबळ आणि संग्राम जगताप यांना ताकद पुरवतोय. म्हणून अजितदादा स्वतःचा पक्ष टिकवून ठेवण्यासाठी या नेत्यांना काहीच बोलत नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करत नाहीत. काही राजकीय जाणकार तर असंही म्हणतात की हे सगळं अजित पवारच घडवून आणतायत. अजित पवारांच्या मर्जीशिवाय त्यांचे आमदार बोलणारच नाहीत. म्हणून इकडे विजयसिंग पंडित मराठ्यांची बाजू घेतात तर तिकडे छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे ओबीसींची बाजू घेऊन बोलतात. यात जातीय नाराजी निर्माण होऊ नये म्हणून संग्राम जगताप यांना हिंदुत्वाच्या लाईनवर अजितदादांनी सोडून दिले अशा सुद्धा चर्चा सध्या राजकीय वर्तुळातून ऐकायला मिळतात. यात कितपत सत्यता आहे हे येणारा काळ सांगेलच. पण दादांचा दरारा कमी झालाय की मग यामागे दादांचीच राजकीय खेळी आहे हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. तुर्तास तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका.